शोभा खडसे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन यवतमाळ जिल्हा याचे अध्यक्ष आहे। दिनांक 8 तारखेला अधिपरिचारिका SICU वार्डमध्ये रात्री 8 वाजता रात्रपाळीसाठी कर्तव्यावर आली आणि त्यानंतर रात्रीचे 1च्या दरम्यान रुग्णाचा नातेवाईक जो मुलगा होता तो व्यसनी मुलगा होता, त्यांनी सगळ्या रुग्णांना त्रास दिला आणि सरळ सिस्टरच्या जवळ जाऊन सिस्टरांना शिवीगाळ केली आणि सिस्टरांच्या डोळ्यावर बुक्की मारलेली आहे। त्याच्यामुळे जखम पण झालेली आहे, त्याच्याबद्दल MLC पण झालेली आहे आणि CMOकडे तक्रार दिलेली आहे आणि अधिष्ठाता सरांकडे तक्रार दिली, वैद्यकीय अधीक्षक सरांकडे दिली, जिल्हाधिकारी सरांकडे दिलेली आहे, SP सर आणि पोलीस स्टेशनला पण तक्रार दिलेली आहे आपण। आणि याच्यामध्ये कसं झालेलं आहे की पर्सनली तिला एकटीला तक्रार द्यावी लागलेली आहे। शासनाने कोणतंही पाठबळ दिलेलं नाही आहे आपल्याला आणि शासनातर्फे कोणतंही त्यांनी जर मेडिकल कॉलेजला कर्तव्यावर असताना जर ही घटना घडते आहे तर अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांच्या मेडिकल कॉलेजतर्फे सुद्धा एक तक्रार जायला पाहिजे होती। ते आम्हाला सपोर्ट मिळालेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही फार संतापलेलो आहोत आणि याच्यानंतर जर असं झालं तर आम्ही न सांगता काम बंद आंदोलन करू व आम्ही ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना आम्ही वटणीस आणण्यास मागपुढं करणार नाही, कारण महिला आहे आम्हाला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।